गाईस, तर स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका व्हिडिओमध्ये. तर आताच आम्ही 2 टाइम खाऊन फ्री झालोय आणि आता तिसरा टाइम खायची आमची तयारी चालू आहे. माझ्या मम्मीनं मस्त ज्वारीच्या भाकरी बनवल्या, बाजरीची भाकर बनवली, मी पालकाची भाजी बनवली आणि सोबतच त्या दिवशी ज्या अनारशा जमल्या नाही त्या पण आम्हाला जमले. हे बघा, पण हे मम्मीचं क्रेडिट जातं याला सगळं, कारण मम्मीनं काल मस्त मळून ते भिजत घातलं, भिजून दिलं रात्रभर, तेव्हा कुठं त्या आज एवढ्या छान छान जमल्या. सो क्रेडिट गोज टू मम्मा. चुकी एकच झाली का जरा जास्त खसखस मी लावली. ज्यावेळेस लावली ना तेव्हा एवढी वाटत नव्हती ती, पण तळल्यानंतर ती पूर्ण भरगच्च भरलेली. इवन असं व्हिडिओमध्ये पण एवढी काही वाटत नाही, माझ्या मते चांगलं वाटतं, पण अशी समोरून बघतो ना आम्ही मग एवढी खास नाही वाटत. तर मग आज बरेच कामं आहे, काल काही व्हिडिओ शूट करायला जमलं नाही, असंच गोंधळ झाला होता जरा, पण आज मी करते व्हिडिओ शूट. आणि आता तर आम्ही जेवणं करणार आहे मस्त. जेवणं झाल्यावर आम्हाला जायचे हॉस्पिटलला. मग हॉस्पिटलवरून आल्यानंतर पण 1-2 ठिकाणी जायचं आहे. आज खूपच काम आहे, पण कदाचित उन्हामुळं एखादं टळू शकतं काम. माझं एक स्केचची जी ऑर्डर होती त्याचं मी पार्सल करायला जायचं आहे, पण ते तर समजा आमचे साहेबच जातील पार्सल करून देतील. मम्मी मी जातो आता हॉस्पिटलला आणि बघू मग आल्यानंतर काय काम होतं काय नाही दाखवते मी तुम्हाला. समूची पण आता आंघोळ झाली आहे आणि खेळू राहिलं माझ्या मते, गाणे ऐकतोय बघतोय गाणं. समू ही समू दाखवू नाही शकत आता तुम्हाला. समू पूर्ण नग्न अवस्थेत मी दाखवू नाही शकत ऑनलाईन त्याला. त्याला कपडे घालेले नाही, अजून आंघोळ केली तो तसाच आहे, त्याला कपडे घालायचे. त्याची पप्पाची चालू आहे देवदर्शन, तो पप्पाला डिस्टर्ब करतो आणि मी बिझी व्हिडिओ काढण्यात. पोरगं बघायचं इंट राहिलं असं मांडावर याचं म्हणणं आहे. म्हणणं नाही आहेच ते तसंच एवढंच आहे. आत्ताच आंघोळ झाली, मी अनारशा काढत होते त्याच्यामुळे जमलं नाही. चाल बाई चाल, आता मी त्याला कपडे घालते आणि बोलते नंतर. हॅलो गाईस, तर आता आलो आम्ही हॉस्पिटलवरून. आता म्हणजे 1-1.5 तास तरी झाला आणि एवढी गर्दी होती ना हॉस्पिटलला, काय सांगू तुम्हाला. खरंच आम्हाला असं वाटलं होतं की 1-1.5 तासात काम होईल, पण आम्हाला बरंच वेळ झाला. माझ्या मध्ये 11-11:30च्या आसपास आम्ही गेलो होतो आणि घरी यायला 1:45-2 झाले होते आम्हाला. आणि ते पण आज एवढं ऊन होतं ना नाशिकमध्ये, एवढं गरमट होत होतं ना खरंच. म्हणजे आता तरी आबट आलंय थोडंसं आणि पाहिजे तसं गरम बी नाही होते, पण ज्यावेळेला आम्ही बाहेर होतो ना एवढं बेकार गरम होत होतं ना, असं वाटतं कशाला बाहेर पडलं आपण. पण दवाखान्याचं म्हणजे कसं कंडिशन तशी राहते, मग दवाखान्यात जावंच लागतं. बाकीच्या ठिकाणी तर आपण डिले करू शकतो जाणे येणं, दवाखान्याच्या बाबतीत नाही करता येत. मस्त मग घरी आलो, जेवण केले, कारण सकाळी थोडं जेवण केलं होतं, सगळ्यांनी जायचं होतं म्हणून. मग आल्यानंतर मस्तपैकी जेवण केलं, थोडंसं लोळलो घोळलो ना. आता माझ्या मते चांगले 4:30-4:45चा टाइम झालाय आता. त्यातले चहा चित्तलं आली, म्हटलं जरा चहा घेऊन टाकावा. धुणं मशीनला लावलंय, आज सगळे कामं लेट झाले. आता धुणं वाळत घालू. आणि लई प्लॅनिंग केलेलं होतं आम्ही, आज इकडं जाऊ तिकडं जाऊ, हे करू ते करू. आमचे साहेब काय हल्लेच नाही, हलायचं नाही. आम्हीच मुळात नव्हतो घरी, आम्हीच 2 वाजता घरी आलो. नंतर काय मग समू बी झोपी आला होता, आता समू पण झोपी गेलाय. आता आमचे साहेब झोपतील, आता झोपतील थोडे 1-1.5 तास, मग तर उठावंच लागल. तसं दिवसभर ते घरातच होते, पण बसले फोन बघत, काही झोपले नाही. आज माझं एक मिशोचं पार्सल पण आलंय, ज्याच्यामध्ये मी एक ड्रेस ऑर्डर केलाय, तो तुम्हाला घालून दाखवते. तुम्ही सांगा कसा दिसतोय. माझ्या नवऱ्याने मला फोन करून बोलवलं, ते बेडरूम मध्ये होते, मी हॉलमध्ये होते. मी म्हणलं पोरगं उठलं म्हणून मी पळत आले. त्यांचं काय काम तुम्ही पहा. अजून कोणता दरवाजा लावू. हा का, तुला उठवत नव्हतं मला एवढं लांबून बोलवलं म्हणून. पोरांना लग्न करून घ्या रे, कशी का भेटाना. तुमचे असे कामं होऊन जातील, तुम्हाला उठायची गरज पडणार नाही. माझ्या पिकोच्या साड्या आल्या आणि मम्मी म्हणती काही साड्या घेत. काही साड्या आहे का मम्मी? मम्मी काही साड्या आहे. काही नाही, आपण नवीनच पिकच चालू असं. मला तुला अशीच साडी घ्यायची होती, पण ही साडी नसती चांगली दिसली तुझ्या. ही एक साडी आहे जी पिचवाई आर्ट मध्ये. मम्मी ते खालून कर ना, असं म्हणजे काय म्हणते, ह्या साईडला कर म्हणजे दिसल यांना. पिचवाई म्हणते याला, हे मला माहिती आहे. आणि हा असा काही पीस आहे जो की काही आम्हाला जास्त आवडत नाही, पण साडी छान आहे बरं का. मम्मी कशी आहे साडी? इस्त्री लागल आणि भारी दिसती. हा डिझाईन मस्त आहे.
ही अशी ना ॲक्च्युली ही साडी ना ही मी कितीला घेईल असं सांगा बरं. ही सेम साडी सेम नाही म्हणजे कापड भारीतला आणि ते जे छाप टाकून बनवेल राहत्या त्या साड्या माझ्या मते मी एक ठिकाणी इन्क्वायरी केली होती 4 का 5 हजारपर्यंत होत्या आणि हँडमेड त्याच्या बी वर जाते थोड्याफार. तर मला हँडमेड बनवायचं होतं आणि ही खूप इझी मी बनवू शकते पण मला टाईमाचा प्रॉब्लेम आहे. आपण जर फॅब्रिक पेंटिंग केली ना तर येऊन जाईल आणि मला जमतं ते पण माझ्याजवळ टाईम नव्हता. आणि आम्ही असंच एका दुकानामध्ये साड्या घ्यायला गेलो होतो मी माझी मैत्रीण तिला साड्या घ्यायच्या होत्या. तिथं मला ही साडी दिसली होती मला एवढी आवडली ना आणि ही साडी फक्त 400 रुपयाची फक्त 400 रुपये. मग घातल्यानंतर एवढा भारी लुक येईल ना. आतापर्यंत घालायचं काही मला असं योग आला नाही अजून ही साडी घालायचा. बघू आता कधी येईल पण साडी खरंच खूप छान आहे. कधी कधी असं कमी किमतीत भारी माल भेटून जातो. ओके गाईज तर हा आहे तो ड्रेस जो की मी मिशोवरून ऑर्डर केलाय आणि तुम्हाला सांगायचं होतं मला किती किंमत आहे ड्रेसची. आणि मी लक्षात व्हिडिओ येलो होता व्हिडिओ बनवायच्या आधी मी किंमत पाहिले मग असं मला ध्यानच राहिलं नाही. थांबा मी किंमत बघते मग तुम्हाला सांगते ड्रेस कसा आहे ते बी किंमत बी सांगते. ओके तर ड्रेस आहे 350चा. तर 350च्या मानाने एवढं बी डिझर्व नाही करीत 350 रुपये मी तो ड्रेस. बट मम्मीचं म्हणणं असं आहे की म्हणजे 250-300 पर्यंतच जायला पाहिजे होतं. 350 बी जास्त होतं कारण कापड एकदम हलकं आहे पण छान आहे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर एकदम छान आहे. अस्तर वगैरे नाही आहे आणि कम्फर्टेबल वाटतं. जास्त महाग पण नाही जास्त स्वस्त पण नाही. ड्रेस बी जास्त भारी बी नाही जास्त हलकं बी नाही एकदम मस्त आहे. मी माझ्या इन्स्टाला मी याची लिंक टाकेल. आता इथं तर काही मी अजून लिंक वगैरे टाकत नाही. इन्स्टाला लिंक टाकेल. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या मिशोवरून किंवा मग तुम्ही असा जरी माझ्या स्क्रीनशॉट काढून ठेवला ना आणि मिशोवरती जर टाकलं कारण त्याच्यामध्ये आता ते ऑप्शन आहे ना की आपण गॅलरीत जाऊन आपले फोटोज उचलू शकतो का त्याच्याशी सिमिलर आहे का प्रोडक्ट कपडे वगैरे काही. तर तसं ऑप्शन आहे तर तुम्ही असं बी करू शकता. असं स्क्रीनशॉट काढून मिशोवरती टाकू शकता मग असा ड्रेस तुम्हाला तिथं दिसून जाईल. आणि ठीक आहे छान आहे मला आवडला. आणि आता जाऊ आम्ही आमचे साहेब उठले मग माझ्या एका फ्रेंडच्या घरी जायचं आहे. एका काय 1-2 मैत्रिणींच्या घरी जायचं आहे. नंतर आमचे जरा पाहुणे आहे त्यांच्या पण घरी जायचं आहे. सगळ्यांच्या घरी आजच जायचं आहे. आता काय माहिती कोणाच्या घरी जाणं होईल कोणाच्या घरी जाणं नाही होणार पण बघू आता खूप वेळ झाला आहे तसं 6-6:30 वाजले. आता आवरतो मस्त घरबीर झाडतो दिवाबत्ती करतो समोर अजून झोपलाय तोपर्यंत आणि मग काय काय होतं दाखवते मी तुम्हाला. हॅलो गाईस तर आलो आता आम्ही घरी मस्त फिरून चरून चुकल तुला गोरी दिसती का तुला फॉरेनर दिसू राहिली बाबो. आम्हाला देवानं असे काळे निळे तोंड काबर दिले काय माहिती. तर जायचं आम्हाला 2 ठिकाणी होतं पण गेलो आम्ही फक्त 1 ठिकाणी कारण आमच्या साहेबांनी काही वेळेवर आवरलं नाही आणि जे आम्ही प्लॅन केलेले होते ते काही सक्सेसफुल ठरले नाही. आणि आमचं दर सॅटर्डेचं असंच आहे का आम्ही जे ठरवेल राहते ना कामं ते कधीच कम्प्लीट होती नाही. आणि त्याचं कारण फक्त हा माणूस राहतो. ह्या माणसाच्या ना कामच होती नाही. पाठीमागचे कपडे इग्नोर करा त्याच्या गड्या घालायच्या आहे. आणि काय काय लागत कार पाहू राहिले भाकर तिकडे नेऊन ठेवले. आणि आता मस्त आम्ही नाही आणि आता मस्त आम्ही जेवण खावण करतो आणि आजचा व्लॉग इथंच संपवतो. आता काही उरलं असेल ते उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.